लहानपणापासून मोठ्यापर्यंत एकच विषय होता की आम्हाला दादांशी भेटायचं आहे. म्हणजे लहानपणापासून मोठ्यापर्यंत काय विश्वास होता, कारण त्यांना माहिती दादांनी एकदा वादा दिला तर ते थांबत नाही. आणि आमचे बुजुर्ग पण म्हणतात ज्याला नाही कोणी त्याला विखे पाटलांची लोणी, म्हणजे आमचे बुजुर्ग म्हणतात. दादा आता जे संकट आमच्यावर आलेलं आहे ते संकट तुम्ही 100% क्लिअर करणारच आहे. दुसरा विषय की बापू झालं, रवी ताता झालं, बाकी सगळ्यांनी म्हणजे दादा बाहेर गेलेला असताना त्यांचं इतर काम सोडून ते परत आपल्या मिटिंगसाठी आलेले आहे असं आम्हाला कळलेलं आहे. दादांनी चारीवर पण त्या दिवशी राम साहेबांना फोनवर ऑर्डर केली, ते फ्लॅटमध्ये असताना, म्हणजे फ्लॅटमध्ये बसायच्या आत दादा तिकडे पण चांगली चर्चा झालेली आहे. आता यांचा पण दादा विषय आपण फॉर्म भरलेलंच आहे, हमीपत्र पण दिलेलं आहे की पुनर्वसन आला आम्ही काढायला तयार आहे. म्हणून जर तुम्ही जे बोलशाल ते लोकांना मान्य राहणार आहे, तुम्ही जे सांगशाल ते लोक ऐकणार आहे. तुम्हाला ऐकण्यासाठी खरं आलेलं आहे. परंतु आता प्रस्तावना करण्यासाठी तुम्ही जो मला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. अतिक्रमणधारकांना नोटीस आल्याने अतिक्रमण काढल्यानंतर काही पर्यायी पुनर्वसन व्हावे यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या उपस्थितीत हॉटेल साई पॅराडाईज येथे बैठक पार पडली आहे. या बैठकीत शिर्डी नगर पंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ बापू गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने आंबेडकर नगरमधील नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय घेण्यात आला असून यावर डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी कोणीही बेघर होणार नाही, या नागरिकांचं पुनर्वसन करणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यापैकी इतर ठिकाणी स्वतःचं घर असेल त्यांना यात समाविष्ट केले जाणार नसल्याचं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलंय. तर सर्व कागदपत्रे जमा करून ते पोलीस चौकशीसाठी दिले जातील आणि यात कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचे असेल तर त्यांचे या पुनर्वसन प्रक्रियेत नावे अजिबात येणार नाही असं स्पष्ट मत यावेळी डॉक्टर विखे पाटील यांनी मांडलंय. आज पुनर्वसनाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दादा, नगर परिषदेचे दिग्गज साहेब, उपस्थित असलेले शेवटी सगळे मान्यवर आणि ज्यांचं पुनर्वसन करायचं ते सगळे बंधू पाहिजे. सर्वोच्च दिग्गज साहेबांनी शासनाचे काय महाराष्ट्र शासन काय या पद्धतीने दिग्गज साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गोपीनाथ बापू बोलले, तात्या बोलले, भैया बोलले आणि आता हिरण नाना बोलले. या सिटीमध्ये सुरुवातीपासून काम करताना काही गोष्टीचे तुम्हाला उल्लेख करून देतो. आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागेल. 2004ला साधारण लक्ष्मीनगरमध्ये पुनर्वसनचा विषय होता. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की बा आमचं पुनर्वसन करू नका. आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख ज्यांनी या तालुक्याचं पालास्तत्व घेतलं ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळी त्या लोकांना सांगितलं का हा मी पुनर्वसन या लोकांना द्यायचं नसेल तर मी तुम्हाला जाऊन देणार नाही. माझ्या मते त्या गोष्टीला 22 वर्ष झालेली आहे. 22 वर्षानंतर सिटीमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी झाल्या. घडामोडी म्हणजे काय झालं, पाणी झालं, ड्रेनेज झालं, चांगल्या प्रकारच्या सुविधा झाल्या, रस्ते झाले. हे काम प्रत्येक वेळेस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली झालं. हे होत असताना आता अतिक्रमणाची मोहीम शासनाची आहे. त्याच्यात समजा दादांचा असेल, साहेबांचा असेल, कुठल्या प्रकारचा सहभाग नाही आहे, रोल नाही आहे. पण तरी पण साहेबांनी आणि दादांनी दोघांनी पण आपले कुटुंबातले लोक आहेत, आपल्या तालुक्यातली लोक आहेत, आपल्या गावातील लोक आहेत, तर या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने त्यांनी दिग्गज साहेबांना सांगितलेलं आहे. काही ठिकाणी दिग्गज साहेबांना सांगितलं असताना दिग्गज साहेब हे मुख्याधिकारी आहे. पण आपलं असं म्हणणं असेल की समजा मग दादांचं मुख्याधिकारी ऐकत नाही का? मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा काही प्रकारचं बंधन आहे. पण दादांचा मला असं वाटतं, मी राजकीय क्षेत्रामध्ये 25 वर्ष काम केलं आणि साहेबांच्या बरोबर काम केलं, दादांच्या बरोबर पण काम करतो. तर पण मला असं वाटतं दादा आपल्याला
आणि साहेब आपल्याला वाऱ्यावर सोडून देणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री करतो. पण त्याच्यासाठी श्रद्धा आणि सबळी आहे, श्रद्धा आणि सबळी आहे. समजा दादा आता सांगतील ना तुम्हाला, या काम करत असताना माझ्या मते नाल्यावर बऱ्याच लोकांना त्यावेळेस गोपीनाथ बाप्पू आले होते, साहेबांकडे गाडी घेऊन गेले ते, तर तुम्ही कोर्टात जाऊ नका म्हणले ते. काही लोक हायकोर्टात गेले, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का नाही? त्यावेळेस त्या लोकांना सांगितलं होतं साहेबांनी, गोपीनाथ पाटील होते का तुम्ही कोर्टात जाऊन नका, तुमचं सुद्धा पुनर्वसन करून देतो. ते कोर्टात दिलं, कोर्टाने आदेश केला टाकून टाका, बरोबर. मळेवाल्याचा प्रश्न ते मळेवाल्या येऊन गेले. मग काही गोष्टी आपल्याला काही चांगल्या करायच्या असतील तर थोडा श्रद्धा आणि सबुरीचा आपल्याला थोडं थांबावं लागेल. मला असं वाटतं का दादा सांगतील तुमचं पुनर्वसन 100% होईल, म्हणजे होईल एवढी मी तुम्हाला खात्री करतो. पण त्यासाठी जसं भयाने सांगितलं, जसं आम्ही सांगतो, तात्या सांगत्या, गोपीनाथ पाटलांनी सांगितलं, तुमचा सगळ्यांना दादा विश्वास आहे का? हात वर करून सांगा बरं. पुरंदर म्हणजे दादांचा एवढं हे नाही, वयामानाची नाही. तुम्ही अजून तात्याला काही अडचण नाही. तर हे काम करत असताना आपण जर कोपरगाव तालुक्यात गेलो तर पाण्याची काय व्यवस्था, आपली पाहुणे वेळ असतील, काय व्यवस्था आहे पाहुण्याची, काय व्यवस्था आहे सांगा बरं. किती? 8 दिवसांनी आपल्याला कधी पाणी येतं? दिवसात रोज येतं पाणी. चांगलं पाणी येतं नाही, शुद्ध आरोचं न वापरता पण ते पाणी पितो का नाही? ड्रेनेज झाला का नाही? मग या सगळ्या सुविधा करण्याचं सगळ्याच प्रकारचं श्रेय फक्त नामदार साहेब आणि सुजयदादा विखे पाटील यांनाच. आणि हे काम करत असताना मला असं वाटतं आपण काही सबुरीन जर घेतलं तर दादा तुम्हाला असे घरी येतील का, तुमचे जर मुलाचे लग्न झाले नाही तर पहिले म्हणतील आम्हाला शिडीत जाऊन लग्न करायचं, एवढं चांगले घर बांधून देते, एवढं चांगले. म्हणजे ती जागा काही लाख रुपयाची आहे आणि त्याच्यासाठी शासनाचा काही निधी देणार आहे आणि मग तुम्हाला ते घर बांधायचे. इतके सुंदर घर होते. आर्मी कुठे सुरेशची आर्मी तुला बोलला सुंदरला बरोबर आहे ना, ठरलं होतं ना आपलं 2004ची गोष्ट. तेव्हा पण साहेबांनी शब्द दिला, तेव्हा माझ्या मते त्या जागेची किंमत होता 22-23 लाख रुपये. राऊसाहेबांना तरतीला एक 600 स्क्वेअर फुटाचा रो हाऊस होता आणि बाकी त्यांना फ्लॅट होते. नाही आहे लोकांनी ते जाऊ द्या, तो विषय सोडून देतो. पण मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणाने सांगतो, तर दादा आणि साहेब आणि दिघे साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण ठाम राहून तुम्हाला दादा वाऱ्यावर सोडणार नाही एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि फक्त एवढं एकच सांगतो, तुम्हाला त्याच्यासाठी काही ठिकाणी थोडं थांबावं लागेल. कोणत्याही गोष्टीला थोडं थांबलं का चांगला निर्णय होतो आणि तो प्रकारचा निर्णय दादा आणि साहेब घेतील अशी मला खात्री. तुम्हाला खात्री का? हात वर करून सांगा बरं. मग आता दादा बोलतील शेवटचा, त्यांचा शब्द आपल्यासाठी सगळ्यांसाठी अंतिम आहे. आज शिर्डीमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे. आज तुमच्या या भागामध्ये गेलो, कोणता भाग आहे त्याच्या पुढचा? दिघे साहेबांनी गार्डन केला. आज दिघे पॅटर्न म्हणून सगळीकडे दिघे पॅटर्न म्हणून आज काल परवा पेपरला मी वाचलं. आणि तो पॅटर्न सगळ्या दादा आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. मग चांगल्या प्रकारचं काम करताना दिघे साहेबांनी सुद्धा आज मीटिंगला मुद्दा म्हणून उपस्थित असणारे नगर दक्षिणचे खासदार माननीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि उपस्थित मंचावर सर्व मान्यवर आणि शेती नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी आणि सतीजी दिघे साहेब हे लोक अतिक्रमणात राहतात, मान्य. लोक तिथं अनाधिकृत राहतात, ते पण मान्य. आता हे लोक मोठ्या साहेबांबरोबर राहिलेले, वाल्मिक गोती साहेब त्यांचे वडील होते दामबाबा, हे मोठ्या साहेबांचे कार्यकर्ते होते. त्याच्यानंतर साहेब राजकारणात आले, वाल्मिकरावांनी त्यांच्याबरोबर काम केलं दादा साहेबांबरोबर. तुम्ही 2009 नंतर राजकारणात तुम्ही आले, तुमच्या बरोबर हे तरुण पोरं सगळे कामाला आले.
चूक काहीच नाही यांची. ते 50 वर्षापासून हे लोक आपल्या बरोबर आहे. अतिक्रमण निघणार आहे त्यांना ते मान्यच आहे, ते जाणार पण आहे, त्यांनी ते मान्य पण केलेलं आहे. बरोबर आहे ना? तुम्ही जायला तयार आहे तुमच्या स्वतःच्या मनाने. तुमची अपेक्षा काय? आम्हाला राहायला कुठं तरी सगळेजण एका आवाजात सांगा. दादा, आम्ही पहिल्या दिवशी जे स्टँड घेतलं त्या स्टँडवर कायम आहे की हे नागरिक तिथून जायला तयार आहे. यांना फक्त पुनर्वसनाचं कसं आणि काय एवढा एक विषय क्लिअर करावा. कारण बऱ्याच लोकांना प्रॉपर्टी असेल पण 5-50 घरं त्यातली अशी की ते एकदम निवळ हातावर पोट आहे. आणि हे करीत असताना आता प्रशासन काय सांगतं, प्रशासन काय सांगतं किंवा कायदे काय सांगतात हे आम्हाला काय माहित नाही. कोणती फाईल हलवायची, कुठं जायचं, काय करायचं, महसूलची आली नाही आली, दुसऱ्या गावाने केलं नाही केलं, आमचं एवढंच म्हणणं आहे का आमचा वाटा आम्हाला तुम्ही दिला पाहिजे. तुमच्यावर विश्वास आहे आमचा. आणि मी यांना हे पण सांगितलं, डॉक्टर साहेबांनी जो शब्द दिला ते त्याला पाळतात. आणि हीच अपेक्षा आहे आम्हाला का रवी तात्या, सर्व पदाधिकारी, भैया, बापू, खरं तर 2 वेगळे विषय आहेत. आपण सर्वजण बघत असाल की शासनाद्वारे अतिक्रमण काढण्याची मोहीम ही संपूर्ण राज्यभर सुरू आहे. ती फक्त शिर्डीत आहे असं नाही किंवा जिल्ह्यात आहे असं नाही आहे, ती संपूर्ण राज्यभर मोहीम सुरू आहे. आणि याचा कंटिन्यू जिल्हाधिकारी स्तरावर आढावा घेतला जात आहे. आत्ता पुन्हा 18 तारखेला सुद्धा याच विषयाची परत जिल्हाधिकारी साहेबांनी मिटिंग घेतलेली आहे. आणि प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याबाबत किती अतिक्रमण काढले याबाबतचा आढावा घेत आहे. मुळात शिर्डी नगरपालिकेकडून ह्या सगळ्या राज्य शासनाची जी मोहीम सुरू झालेली आहे याच्यामध्ये एकही अतिक्रमण काढलं नसल्याबाबतची शिर्डी नगरपालिकेवर नाराजी प्रशासनाची आहे. जे काही चारीचं जे काढलं ते इरिगेशननी काढलेलं आहे असं आहे. त्यामुळे शिर्डी नगरपालिका याच्यामध्ये कुठलंच काम करत नाही अतिक्रमणाच्या बाबतीत, असं एकंदरीत प्रशासनाची भूमिका झालेली आहे. त्यामुळं अतिक्रमण काढण्याबाबत आमच्यावर सुद्धा वरून शासनाचा प्रचंड मोठा दबाव आहे. आता राहिला विषय पुनर्वसनाचा. पुनर्वसन हा जो विषय आहे हा ही जी अतिक्रमणची मोहीम जी चालू होती सगळ्यांना माहिती आहे. हा विषय याच्या अगोदरपासून सुरू आहे. हे अतिक्रमणचं चर्चा तर आत्ता सुरू झाली मागच्या 2-3 महिन्यामध्ये, परंतु पुनर्वसन त्याच्यासाठी अवेलेबल असलेल्या ज्या काही जागा ह्या आपल्याला नामदार साहेब महसूल मंत्री असताना त्यावेळेसच आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे जवळजवळ 8-10 महिने होऊन गेले, जवळजवळ वर्ष होऊन गेलेलं आहे. हे जे आहेत हे विषय पुनर्वसनाचे पूर्णतः वेगळे आहेत. तुम्ही बघाल सर्वजण श्रामपूरमध्ये 4-5 हजार अतिक्रमण काढले, संगमनेरमध्ये एवढे काढले, कोपरगावमध्ये एवढे काढले, त्यानंतर शेवगाव, पाथर्डी, जामखेड किंवा महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवडचं आम्ही उदाहरण अशासाठी देतो की 875 एकरवरचं अतिक्रमण एकाच वेळेस काढलं. कुठल्याही ठिकाणी पुनर्वसनाचा विषय कुठंच नाही. हा फक्त अतिक्रमण काढण्याचा विषय चालू आहे. पुनर्वसनाचा जो विषय आहे तो फक्त इथे चालू आहे आपल्या इथे लोकल. तो पण का शक्य झाला? तोही शक्य नव्हता. परंतु केवळ आपल्याला शेती महामंडळाची जमीन 1 वर्षापूर्वी नामदार साहेब महसूल मंत्री असताना ती आपल्याला मिळालेली आहे. तिचा लेआउट झालेला आहे. त्याचे रस्ते, त्याची पाणी पुरवठा, त्याची लाईट, त्याची ड्रेनेज, त्याची ओपन स्पेस, त्याची गार्डन सगळं मंजूर झालेलं आहे. रस्त्यासाठी आत्ता फेब्रुवारीमध्ये नामदार साहेबांनी 1,71 लाख रुपये तिथे दिलेले आहे.
त्याची फाईल सुद्धा माझ्याकडे आता मी आणली येताना, हे सगळं झालेलं आहे. परंतु हा पुनर्वसनाचा विषय आणि अतिक्रमणचा विषय हा वेगळा आहे. पुनर्वसन हे आपलं 1.5 वर्षापासून प्रोसेस चालू आहे आणि याची मी तुम्हालाच दोष याच्याकरता देईल की हे जर कागदपत्र लवकर जर सगळ्यांनी दिले असते तर आजपर्यंत हा विषय अंतिम झाला असता. त्याचं कारण असं आहे, मी दादांना कायदा वाचून दाखवला. नगरपालिका कायद्यातलं कलम 92 असं सांगतं की जोपर्यंत लाभार्थ्यांचे सगळे कागदपत्र येत नाही, हे सगळे कागदपत्र याचा सगळा प्रस्ताव हा शासनाकडे जातो आणि शासनाकडे गेल्यानंतर त्या शासनाच्या यादीनुसार हे पट्टे वाटप, आपण ज्याला म्हणतो प्लॉट वाटप, हे करता येतं. जोपर्यंत नागरिकांचे कागदपत्रच माझ्याकडे येत नव्हते तोपर्यंत आम्ही हा प्रस्ताव शासनाकडे पाठवू शकलो नाही. हे कागदपत्र जर आम्ही किती कॅम्प लावले, आंबेडकर नगरच्या कॉर्नरला तुम्ही सगळे साक्षीदार आहे, किती 10 ते 12 वेळा कॅम्प लावले, कागदपत्र कोणी देत होतं का? कागदपत्रच कोणी देत नव्हतं. म्हणजे सगळं उलटा न्याय आहे की बाकीच्या शहरांमध्ये कुठंही पुनर्वसन नाही, 1 इंच जागा नाही, फक्त अतिक्रमण काढायचं काम चालू आहे. इथं आम्ही उलट देतोय, नामदार साहेब, दादा असेल, आम्ही प्रशासन उलट देतोय तरी लोक घ्यायला तयार नाही. असं उलट नाही चालू होता सगळा. पण मागच्या 6-7 दिवसापूर्वी सगळ्या लोकांचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आले. लगेच मी दादांच्या कानावर टाकलं की हा प्रस्ताव तयार झालाय, मंत्रालयात पाठवलाय. मंत्रालयातून लगेच मला फोन आले, कोथाडे साहेबांचे असतील किंवा नामदार साहेबांच्या ऑफिसचे फोन असतील. काही 2-4 कागदपत्र कमी होते तेही आम्ही दिले. तर ते जे पट्टे वाटपाचं किंवा ते जागा वाटपाचं जे आहे ते होणारच आहे. उलट आम्हाला तर असा मेसेज आहे वरून, तर तुम्ही हे जे आहेत आता या सगळ्या जाहीर चर्चा आहेत, सगळं कॅमेरा चालतं, हे काय होतं, ह्या चर्चा बाहेर जातात. बाहेर गेले, बाहेरच्या ठिकाणी पण इतर तालुक्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये लोक म्हणतात की शिर्डीचं जसं केलं करताय तसं तुम्ही पण करा. मग प्रशासनाचा आमच्यावर असा दबाव आहे वाकीवरून की तुम्ही जे करता आहे तशीच मागणी आमच्या जिल्ह्यात पण होईल, त्यामुळे तुम्ही याची फार जाहीर वाच्यता करू नका जे पुनर्वसन करताय त्याची. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगू शकत नाही, कारण हे शिर्डीचं मॉडेल जर सगळीकडे गेलं तर सगळीकडून ही मागणी होऊ शकते. आपल्याला जसं जमीन अवेलेबल झाली, आपल्याला जसे लेआउट झाले, आपल्याला जसे रस्त्यांना पैसे मिळाले, पालकमंत्री महोदयांनी दिले, तसं सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे होऊ शकत नाही. जमिनी सगळीकडे गव्हर्नमेंटच्या नाहीये. पुनर्वसनाची जी टीम आहे किंवा रिसोर्सेस जे आहे ते सगळीकडे नाहीये. त्याच्यामुळे हे फक्त शिर्डीतच आहे. आता विषय राहिला, काही मजारांचं म्हणणं आहे की अगोदर कर, तो पूर्ण वेगळा विषय आहे, हा पूर्ण वेगळा विषय आहे. माझं तर असं सांगणं आहे की आपण इतके दिवस ह्या जागेवर, सरकारी जागेवर राहिले, 2-3 महिने राहिल्याने काय फरक पडतो भाड्याच्या घरात? आम्हालाही काहीतरी कारवाई दाखवावं लागणारच आहे, कारण शासन दरवेळेस मी किती वेळ मारून देऊ. ते म्हणतात की हे शिव काहीच काम करत नाही. बाकीच्या नगरपालिकेचे शिव म्हणतात 500, 700, 800 अनधिकृत काढले, अतिक्रमण काढले, हे शिव काहीच करत नाही. आम्हाला शासनाकडून ते देणंच आहे. राहिलं तुमचं पुनर्वसनाची प्रक्रिया, दादा तर म्हणताय मी एकदम अर्जंट करतो, परंतु ठीक आहे, आपण असं गृहीत धरू की अगदी 1-1.5 महिन्यात जरी नाही झालं तरी 3-4 महिन्यात किंवा 3 महिन्याच्या मायामध्ये त्याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. पुनर्वसनाच्या संदर्भात जे काही नामदार साहेबांच्या ऑफिसने असेल, नगरपालिकेने असेल, हे कोणाला बघायचं असेल तर त्याचे सगळे कागद आमच्याकडे आहे. कोणाला शंका असेल तर कधीही बघू शकता. आम्ही त्याचं प्रॉपर लेआउट केले. पट्टे वाटपाचा आमचे मेरीकर साहेब आले का? ठीक आहे, सगळे फाईल आहे, सगळे प्लॉट वाटपाचे लाभार्थी आयडेंटिफाय झालेले आहेत. हे सगळं आम्ही करतो आहे. परंतु तोपर्यंत आता 10 म्हणता राहू द्या, तर राहू द्या, पण मी शासनाला काय उत्तर देणार असा विषय. त्यामुळे 2-4 महिने काहीतरी तुम्ही ऍडजस्ट करा आणि 2-4 महिन्यानंतर ही प्रोसेस, तुम्हाला काय माहितीचे अधिकारी टाकायची गरज नाही, साधा अर्ज करा, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. हे सगळं झालेलंच आहे. स्वतः नामदार साहेबांचं ऑफिस असेल, दादा असतील, हे फॉलो घेत आहे. तोपर्यंत आपल्याला हे अतिक्रमण काढावे लागते. तो जर आपण 2019ला जर बांधला नसता तर हे घर तशी आपोआप होऊन गेले असते. खरे का खोटे? घरं वाचवले, पण आज आम्हाला बेघर करू नका ही नम्र विनंती आहे.
जो ओढा 4 फूट राहिला होता फक्त, त्या 4 फुटातून खरंच ते 21-22चं पाणी गेलं असतं का, ते तुमचे घर घेऊन गेलं असतं. हे लक्षात घ्या. तुमचं खूप खूप धन्यवाद. हेच सांगतो आम्ही की तुम्ही आमचे घर वाचवले. आज थांबा ना, वेळ थांबा. करू नका प्लीज. नाही, एक लक्षात घ्या, मी म्हणजे शासन नाही. शासन फार मोठी यंत्रणा आहे. मी शासनाचा फक्त नोकर आहे. मला शासनाच्या आदेशाचं फक्त पालन करणं आहे. तुम्ही जे मला विनंती करण्याची आवश्यकता नाही, कारण मी म्हणजे शासन नाही. शासन म्हटलं एकही अतिक्रमण काढू नका, तुम्ही एकही काढणार नाही. शासन म्हटलं सगळं काढा, तुम्ही सगळं काढाल. शेवटी तुम्ही बघत आहात की हे शासनाचे आदेश आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की काही लोक जे अतिक्रमण करून राहतात त्यांचे बंगले आहेत मोठे मोठे. तुम्हाला सगळ्यांना असे लोक माहिती आहे माझ्यापेक्षा. मी तुम्हाला सांगा, तुमच्या तुलनेत आम्हाला नावं सांगितले, याचं बंगलं आहे बघा. मग आम्ही जाऊन खात्री केली तर त्यांच्या 2-2, 3-3 मजली इमारती आहेत, 4-4 मजली इमारती आहेत, त्या भाड्याने दिलेल्या आहेत. असे लोक यांचं पुनर्वसन करायचं का? थोडे असं करायचं का त्यांचं परत? ठीक आहे, आता त्याच्यावरच बोलतो, सगळ्यावर नाही बोलत मी. असे सुद्धा लोक आपल्या ह्याच्यामध्ये आहेत. तर पुनर्वसन जे आपण होईल ते जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचंच होईल. कदाचित ते मी तुम्हाला हे सांगतो की कदाचित काही लोक अशा आहेत की हे लोक तुम्हाला उलट सांगतील. त्यांचं स्वतःचं घर आहे, त्याच्यामुळे ते म्हणतील की बाबा नाही जायचं नाही अमुक लोक काही. मग हे जाईल आणि ते जाईल, काहीच मिळणार नाही. आता आम्ही एवढं जाहीर मी तर खरं बोलणार नव्हतो, कारण किचकट प्रक्रिया असते. आणि मला खरं तर कलेक्टर साहेबांचा फोन होता की तुम्ही हे पुनर्वसनाचे विषय काढू नका, कारण हे लोक दुसऱ्या शहरात आहे. तुम्ही करताय तर तुमच्यापर्यंतच ठेवा. आपल्याला ॲडिशनल कलेक्टर साहेबांकडे ज्यावेळेस ॲडिशनल चार्ज होता कलेक्टर साहेबांचा, तर त्यावेळेस ते म्हटले की हे दुसरीकडे जाईल हे लोड, तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवा, बाकी सगळीकडे मागणी. आज पुनर्वसनाच्या संदर्भात आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दादा, नगर परिषदेचे श्री दिगे साहेब, उपस्थित असलेले शेवटी सगळे मान्यवर आणि ज्यांचं पुनर्वसन करायचं ते सगळे बंधू पाहिजे. सर्वोच्च दिगे साहेबांनी शासनाचे काय मागचं शासन काय या पद्धतीने दिगे साहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर गोपीनाथ बापू बोलले, तात्या बोलले, भैया बोलले आणि आता हिरण नाना बोलले. या सिटीमध्ये सुरुवात बसून काम करताना काही गोष्टीचे तुम्हाला उल्लेख करून देतो. आपल्याला काही दिवस पाठीमागे जायला लागेल. 2004ला साधारण लक्ष्मीनगरमध्ये पुनर्वसनचा विषय होता. त्यावेळेस त्या लोकांनी सांगितलं की बा आमचं पुनर्वसन करू नका. आणि आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख ज्यांनी या तालुक्याचं पालास्तव घेतलं ते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी त्यावेळी त्या लोकांना सांगितलं का हा मी पुनर्वसन या लोकांना जायचं नसेल तर मी तुम्हाला जाऊन देणार नाही. माझ्या मते त्या गोष्टीला 22 वर्ष झालेली आहे. 22 वर्षानंतर सिटीमध्ये अनेक प्रकारच्या घडामोडी झाल्या. घडामोडी म्हणजे काय झालं? पाणी झालं, ड्रेनेज झालं, चांगल्या प्रकारच्या सुविधा झाल्या, रस्ते झाले. हे काम प्रत्येक वेळेस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली झालं. हे होत असताना आता अतिक्रमणाची मोहीम शासनाची आहे. त्याच्यात समजा दादांचा असेल, साहेबांचा असेल, कुठल्या प्रकारचा सहभाग नाही आहे, रोल नाही आहे. पण तरी पण साहेबांनी आणि दादांनी दोघांनी पण आपल्या कुटुंबातले लोक आहेत, आपल्या तालुक्यातली लोक आहेत, आपल्या गावातील लोक आहेत. तर या सगळ्यांना चांगल्या प्रकारचं पुनर्वसन करण्यासाठी सातत्याने त्यांनी दिगे साहेबांना सांगितलेलं आहे. काही ठिकाणी दिगे साहेबांना सांगितलं असताना दिगे साहेब हे मुख्याधिकारी आहे. पण आपलं असं म्हणणं असेल की समजा मग दादांचं मुख्याधिकारी ऐकत नाही का? मुख्याधिकाऱ्यांना सुद्धा काही प्रकारचे बंधन आहे. पण दादांचा मला असं वाटतं, मी राजकीय क्षेत्रामध्ये 25 वर्ष काम केलं.
आणि साहेबांच्या बरोबर काम केलं, दादांच्या बरोबर पण काम करतो. तर पण मला असं वाटतं दादा आपल्याला आणि साहेब आपल्याला वाऱ्यावर सोडून देणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री करतो. पण त्याच्यासाठी श्रद्धा आणि सबळी आहे, श्रद्धा आणि सबळी आहे. समजा दादा आता सांगतील ना तुम्हाला, या काम करत असताना माझ्या मते नाल्यावर बऱ्याच लोकांना त्यावेळेस गोपीनाथ बाप्पू आले, ते साहेबांकडे गाडी घेऊन गेले, ते तर तुम्ही कोर्टात जाऊ नका म्हणले. काही लोक हायकोर्टात गेले, बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का नाही? त्यावेळेस त्या लोकांना सांगितलं होतं साहेबांनी, गोपीनाथ पाटील होते का तुम्ही कोर्टात जाऊन देता, तुमचं सुद्धा पुनर्वसन करून देतो. ते कोर्टात दिलं, कोर्टाने आदेश केला टाकून टाका, बरोबर. मळेवाल्याचा प्रश्न ते मळेवाला येऊन गेले. मग काही गोष्टी आपल्याला काही चांगल्या करायच्या असतील तर थोडा श्रद्धा आणि सबुरीचा आपल्याला थोडं थांबावं लागेल. मला असं वाटतं का दादा सांगतील तुमचं पुनर्वसन 100% होईल, म्हणजे होईल एवढी मी तुम्हाला खात्री करतो. पण त्याच्यासाठी जसं भयाने सांगितलं, जसं आम्ही सांगतो, तात्या सांगत्या, गोपीनाथ पाटलांनी सांगितलं, तुमचा सगळ्यांना दादांवर विश्वास आहे का? हात वर करून सांगा बरं. पुरंदर म्हणजे दादांचा एवढा हे नाही, वयामानाची नाही. तुम्ही अजून तात्याला काही अडचण नाही. तर हे काम करत असताना आपण जर कोकणगाव तालुक्यात गेलो तर पाण्याची काय व्यवस्था, आपले पाहुणे एवढे असतील, काय व्यवस्था आहे पाहुण्याची, काय व्यवस्था आहे सांगा बरं. किती? 8 दिवसांनी आपल्याला येते पाणी येतं, दिवसात रोज येतं पाणी, चांगलं पाणी येतं नाही, शुद्ध आरोचं न वापरता पण ते पाणी पितो का नाही, ड्रेनेज झाला का नाही. मग या सगळ्या सुविधा करण्याचं सगळ्याच प्रकारचं श्रेय फक्त नामदार साहेब आणि सुजयदादा विखे पाटील यांनाच. आणि हे काम करत असताना मला असं वाटतं आपण काही सबुरीन जर घेतलं तर दादा तुम्हाला असे घरी येतील का, तुमचे जर मुलाचे लग्न झाले नाही तर पहिले म्हणतील आम्हाला शिडीत जाऊन लग्न करायचं, एवढं चांगले घर बांधून देते, एवढं चांगले. म्हणजे ती जागा काही लाख रुपयाची आहे आणि त्याच्यासाठी शासनाचा काही निधी देणार आहे आणि मग तुम्हाला ते घर बांधायचे. इतके सुंदर घर होते. आर्मी कुठे सुरेशची आर्मी तुला बोलला सुंदरला बरोबर आहे ना, ठरलं होतं ना आपलं 2004ची गोष्ट. तेव्हा पण साहेबांनी शब्द दिला, तेव्हा माझ्या मते त्या जागेची किंमत होता 22-23 लाख रुपया. राऊसाहेबांना सरतीला एक 600 स्क्वेअर फुटाचा रो हाऊस होता आणि बाकीचे फ्लॅट होते. नाही आहे लोकांनी ते जाऊ द्या, तो विषय सोडून देतो. पण मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणाने सांगतो, तर दादा आणि साहेब आणि दिघे साहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाची आपण ठाम राहून तुम्हाला दादा वाऱ्यावर सोडणार नाही, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. आणि फक्त एवढं एकच सांगतो, तुम्हाला त्याच्यासाठी काही ठिकाणी थोडं थांबावं लागेल. कोणत्याही गोष्टीला थोडं थांबलं तर चांगला निर्णय होतो आणि तो प्रकारचा निर्णय दादा आणि साहेब घेतील अशी मला खात्री. तुम्हाला खात्री का? हात वर करून सांगा बरं. मग आता दादा बोलतील शेवटचा, त्यांचा शब्द आपल्यासाठी सगळ्यांसाठी अंतिम आहे. आज शिर्डीमध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे. आज तुमच्या या भागामध्ये गेलो, कोणता भाग आहे पुढचा, दिघे साहेबांनी गार्डन केला. आज दिघे पॅटर्न म्हणून सगळीकडे दिघे पॅटर्न म्हणून आज काल परवा पेपरला मी वाचलं. आणि तो पॅटर्न सगळा दादा आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली आहे. मग चांगल्या प्रकारचं काम करताना दिघे साहेबांनी सुद्धा काही लोकांचे बनले, काही लोक म्हणजे किती 10%, बाकीचे लोक पुढे जायचं आणि त्या लोकांनी भाड्याने सुद्धा द्यायला तयार नाही. कारण माझ्याकडे काय करण्यात आले ते भाड्याने सुद्धा कोणी त्याला द्यायला तयार नाही. त्यामुळे यांची व्यवस्था लवकरात लवकर करावं हीच मी दादाने विनंती करतो. असं आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आता मी बरेच व्यक्ती आमचे सर्व सहकारी नगरसेवक आहेत, नाना आहेत, शिवसाहेब आहेत, बापू आहेत, यांनी आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन केलं. सुजय दादा म्हणजे कोण आहे तुम्हाला माहित आहे ना? ही एसटी बस लोकल बस आहे, कुठेही हात द्या आणि ती गाडी थांबते. इतके दिवस दादा तुमच्यासाठी आले,
तुमच्यासाठी तुम्ही कधी हात केला, कधी काही काम सांगितलं, दादांनी तुमच्यासाठी काम केलेलं. इथं 75% मुस्लिम समाज बसलेला आहे. अख्ख्या समाजाचं संरक्षण साहेबांनी दादांनी केलं. इतके दिवस तुम्ही दादांचं ऐकलं, दादांचा शब्द म्हणजे अखेरचा तुम्ही समजला. आणि आजच दादांच्या शब्दावर, साहेबांच्या शब्दावर तुम्हाला विश्वास का नाही, हा प्रश्न तुमच्या मनात का आला? निवडणुकीच्या काळात 8,000 मतं पडतात समोरच्या व्यक्तीला. दादा तुमच्यासाठी दिवस रात्र उभे राहता, का मतं पडले समोरच्या व्यक्तीला? प्रत्येक भागात आम्ही चेक केलं, साहेबांना मतं पाहिजे होते 20 ते 25,000 मतं पाहिजे होते, 12,000 मतं पडले फक्त. तरी सुद्धा तुम्ही कोणी रस्त्यावर येऊ नये, तुम्हाला प्रत्येकाला घर मिळावं म्हणून दादा इथे बसलेले आहेत. साहेबांनी सुद्धा आमच्यासारख्या कार्यकर्त्याला फोन केला, बापूला मला सुद्धा, दादा येतोय, तुम्ही लक्ष द्या, त्या सगळ्या लोकांचं प्रपंचांचा विषय आहे आणि तो विषय मार्गी लावा. तर दादा जर तुम्हाला सांगताय किंवा सांगतील की आपण ह्या पद्धतीने जाऊ, तर तुम्ही ऐकलंच पाहिजे. आता मला जर व्यक्तिशः तुम्ही जर विचारलं ना, माझी नाराजी शिर्डी शहराबद्दल, मतं का कमी पडतात, एवढं काम करून मतं का कमी पडतं? इथं रवी तात्या बसलेले आहेत. माझी मिसेस नगराध्यक्ष होती, साहेबांच्या दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. हा जो कॉन्क्रीटचा जो तुम्हाला ओढ्याचं बांधकाम दिसतंय ना, यांच्या आदेशानुसार झालेले. तुमचे घराजवळ येऊन नाही गेले ना, ते दादा साहेबांमुळे येऊन नाही गेले, हे लक्षात ठेवा तुम्ही. आम्ही एक मिनिट आम्ही फक्त तिथं कामाला आहे. हा रवी तात्या त्या ठिकाणी रवी तात्या विरोधात होता. आम्ही त्यावेळेस दादाच्या नेतृत्वाखाली निवडून आलं, तरी सुद्धा तात्याच्या वार्डामध्ये सगळे कामं केले. एका मी परस्पर नाही केले, ते सुजय दादा साहेबांनी सांगितलं करून टाका, विरोधका सुकून असं त्यांच्या वार्डाचे कामं झाले पाहिजे. तात्या खरे खोटे आणि तात्या एक दिवस माझ्याकडे आले, आमच्या बहिणीला घेऊन, तात्याच्या मिसेसला घेऊन, म्हणे इतकी परिस्थिती खराब होती, पिण्याचं पाणी नव्हतं, ड्रेनेज नव्हतं, रस्त्याची परिस्थिती खराब होती. खरंच जाऊ द्या, साहेबांचे आणि दादांचे आभार म्हणे की त्या ठिकाणी तो नेतृत्वाखाली कामं झाली. मग आज तुम्ही हा प्रश्न विचारू नका. इतक्या दिवस म्हणून विश्वास ठेवला ना, आता दादांवर विश्वास ठेवा. पहिला असं एक नगर असेल का ज्या नगराला 2दा ड्रेनेज, 2दा नळ कनेक्शन हे फक्त नाल्याला आंबेडकर नगरला मिळालेलं पूर्ण शिर्डीमध्ये, हे मान्यच केलं पाहिजे. आत्ताच बोलणं थोडं कमी वाटेल, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात तुम्हाला तुमचे घरी होतील ना, त्यावेळेस तुम्हाला आनंद होईल. का हा नाल्याचा रस्ता होता, किती खराब होता. आंबेडकर नगर समोर काय परिस्थिती होती त्यावेळेस. आपण हे होतं ना सप्ताहाच्या काळामध्ये आपण तिथं अतिक्रमण काढलं. शिवसाहेब व देडगे साहेब दादांच्या नेतृत्वाखाली साहेब रस्ता पॉश केला, स्वच्छता केली. मला सांगा, तुमचे मुलं आणि तुम्ही सगळे महिला, तुम्हाला आनंद नाही वाटला त्या गोष्टीचा? आनंद वाटला का नाही? तुम्ही मागणी केली होती की. आणि ज्या लोकांचे अतिक्रमण तुटले त्या काळात तात्या साक्षीदार आहे, शिवसाहेब साक्षीदार आहे, ते अतिक्रमणाला आम्ही तिथे उभा राहून काढली. त्या लोकांना विश्वास दिला. ज्याचे पत्रे घ्यायला पैसे नव्हते ना, ते पत्र्याचे पैसे सुद्धा आम्ही दिले आणि त्या लोकांना विश्वासात घेऊन अतिक्रमण काढलं. मग त्यावेळेस काय विश्वास ठेवला तुम्ही आमच्यावर? विचारा, ज्याचे पत्र दिले त्याचे पत्र 5 महिन्यांनी दिले आम्ही. मग का नाही म्हणला तो की बाबा आता पत्र ठेवा, तुमचा विश्वास नाही, आम्हाला विश्वास ठेवाच लागेल. आई बापावर आपण विश्वास ठेवतो, आपल्यासाठी मायबाप तर सगळे दादा साहेबाचे. तर माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, पोट तिरकीनं सगळं होणार आहे व्यवस्थित. तुम्ही साहेबांवर विश्वास ठेवा, एवढीच विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत
प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.